आमच्या कॉलनीत महादेवाचं मंदिर आहे, कुंदकेश्वर महादेवाचं मंदिर. तिथे राम मंदिराच्या म्हणजे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य दिव्य असं महाआरतीचं आयोजन आणि भंडारा ठेवला होता. तर सकाळी भंडाऱ्याची तयारी करताना लहान मुलं व भक्त भाविक महिला पुरुष दिसत आहे आपल्याला. सर्वांनी मनोभावे आपापली कामं वाटून घेतली. कोणी उंडे मळत होतं पीठ, कोणी बट्ट्याचे गोल उंडे तयार करत होतं. म्हणजे प्रत्येक जणांनी आपापली कामं घेतली होती आणि खूप मोठ्या आनंदात उत्साहात काम करीत होते. हे आचार्य आहे लावलेले. तसेच दुपारी महाआरतीचं आयोजन होतं म्हणून हनुमंताचे मोठा फोटो फ्रेम ठेवला होता. रामाची फोटो फ्रेम ठेवली होती आणि रामाच्या लहान मूर्त्या पण तिथं ठेवलेल्या होत्या. राम, लक्ष्मण, सीता, हनुमानची. वाटीमध्ये प्रसाद त्यांना दाखवण्यात आला होता. फूलहार सगळं. हे आरती चालू होती दुपारी. रामलल्लाची आरती घेतली. पहिले सुखकर्ता घेतली, नंतर महादेवाची घेतली आणि नंतर रामाची आरती घेतल्या गेली. सर्व महिलांनी कॉलनीतल्या सहभाग नोंदवला. मोठ्या जोशात, उल्हासात, उत्साहात दुपारी आरतीचा कार्यक्रम झाला. बरोबर 12:20ला आरती चालू झाली होती आणि सर्व महिलांनी अगदी आनंदाने उत्साहाने रामलल्लाच्या आरतीमध्ये सहभागी झाले. सर्व पुरुष, लहान मुलं, मुली, महिला. हे आमचं कुंदकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. बाहेर नंदेश्वर पण आहेत आणि खूप छान महादेवाची पिंड आहे तर डमरू आकाराची. ही पहा आमच्या कुंदकेश्वर महादेवाची पिंड आहे. खूप छान आहेत. या वहिनी आरत्या म्हणतायत इथं. हनुमान चालीसा पण त्यांनी वाचली. त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजली, बरंच 1-2 भजन पण त्या तिथं बोललेले आहेत. महादेव खूप चांगले आहेत आमचे. आणि महाआरतीनंतर भंडाऱ्याचं आयोजन केलेलं होतं. भंडारा चालू आहे. महिला, पुरुष. अगोदर महिलांच्याच पंक्ती बसल्या होत्या, नंतर पुरुषांच्या बसवल्या गेल्या आणि जसे महिला पुरुष येतील तसे सर्वांना वाढ केली गेली. सर्वांना पोटभर महाप्रसाद मिळाला. एवढे टेस्टी झाला होता महाप्रसाद. चा मेनू होता डाळ बट्टी, मस्त बॉईल केलेल्या बाकड्या होत्या आणि नंतर त्या तेलात तळलेल्या होत्या. मस्त भारी होतं. एकदम टेस्टी आणि चविष्ट असं महाप्रसाद होता. आणि सोबत कांदा, लिंबू हे पण होतं. पाण्याची व्यवस्था होती सर्व ठिकाणी आणि सर्व मुलींनी सुद्धा आलेल्या भक्त भाविकांना वाढण्याची, अगदी बालगोपालांपासून आणि मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहकार्य या कामामध्ये लाभलं. आणि चप्पल न घालता बघा आमचे मुलं वाढण्याचं काम करत आहेत जेवण. लहान मुलंसुद्धा खूप उत्साहाने त्यांनी सहभाग नोंदवला. असा कार्यक्रम आमच्या कॉलनीमध्ये हा दुसरी वेळ आहे. याच्या अगोदर काही कार्यक्रम वगैरे एकदम व्हायचे पण एवढे चांगले होत नव्हते. सध्या महादेव आल्यापासनं खूपच रौनक आली आहे आमच्या कॉलनीला. 26 डिसेंबरला महादेवाची प्राणप्रतिष्ठा झाली आमच्या. आणि हे दुपारी म्हणजे 4 नंतर मिरवणूक काढण्यात आली. राम मंदिरानिमित्त सर्वांकडं अक्षदा आणि पत्रिका अगोदरच पोहोचल्या होत्या आणि ही जल्लोषात उत्साहात मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. DJ वगैरे लावून सर्व मुलं, पुरुष, महिला, मुली सर्वांनी फेटे वगैरे घातले होते भगव्या कलरचे. भगवेच कुर्ते मुलांनी सुद्धा परिधान केले होते. अशा जल्लोषात उत्साहात मिरवणूक निघाली होती. पूर्ण गावात जेवढ्या कॉलन्या असतील तेवढ्या सर्व कॉलन्यांमध्ये ही मिरवणूक गेली होती. म्हणजे राम मंदिरानिमित्त काढलेलं होतं हे सर्व. रामाच्या मंदिराचा जल्लोष, रामलल्लाचं आगमन झाल्यामुळं आनंदामध्ये सर्व भाविकांनी
मोठ्या प्रमाणामध्ये आनंद व्यक्त केला. अगदी महिलासुद्धा त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यात आली. पूर्ण दिवाळी जसं दिवाळीला आपण करतो अगदी तसंच. आणि सार्वजनिक भंडारा ठेवलेला होता, कारण कोणत्याही महिलेला घरी काम करणं पडू नये. मस्त आनंदात त्यांनी देवभक्तीमध्ये लीन व्हावं म्हणून त्यांना घरी जेवण न ठेवता, काम जास्त न पडता महिलांना तिथं भंडाऱ्यामध्येच सर्वांना जेवण होतं. दुपारी जेवण होऊन रात्री पण जेवण होते. आणि रात्री शबरी आणि राम, लक्ष्मण, सीता यांचा सुंदर असा देखावा निर्माण केला होता. या गाण्यावर ही चिमुकली नाचत आहे. शबरी दाखवले गेलं हिला, झोपडी वगैरे मस्त सुंदर. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे तो झोपड़ी के भाग खुल जाएंगे, वो मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. या गाण्यावर या चिमुकलीने सुंदर असं नृत्य केलं. राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या आई पण दाखवण्यात आल्या. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्याही भूमिकेत या 3 मुलींनी सहभाग नोंदवला. सुंदर अशा गाण्यावर, भजनावर आणि सुंदर अशा या गोड गोड मुलं मुली यांनी हा देखावा निर्माण केला. आणि याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांनीही खूप मोलाचं मार्गदर्शन त्यांना केलं. आणि सुंदर सुंदर असा कार्यक्रम आमच्या कॉलनीमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त घेण्यात आला. रामलल्लाचं स्वागत अतिशय जल्लोषात, उत्साहात करण्यात आलं. कारण ज्या क्षणाची गेल्या 500 वर्षापासून आपण वाट पाहत होतो, तो क्षण म्हणजे खरंच खूप आनंदाचा क्षण होता. आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये सर्वांनी भरभरून असं रामलल्लावर जे प्रेम होतं ते प्रेम सर्वांनी व्यक्त केलं. आणि पूर्ण मंदिर दीपमय केलं. म्हणजे सर्वांनी आपापल्या घरून दिवे आणले होते आणि पूर्ण उजेड दिव्यांचा त्या मंदिरामध्ये होता. आणि या मुलीचा परफॉर्मन्स पण खूप सुरेख असा झाला. प्रत्येकजण टाळ्या वाजवत होतं. महिला, मुली खूप बघण्यासाठी पण गर्दी तिथे होती. या मुलीचं खरंच म्हणजे मनापासून तिचं स्वागत, की तिनं एवढा सुंदर परफॉर्मन्स केला. पाहताना वाटत नाही की या मुली एवढ्या म्हणजे ॲक्टिव्ह असतील हे लेकरं. पण खरोखरच म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून पाहिल्यावरच कळतं सगळं.